रक्तभेदी झोपडीत सुद्धा आई वास करतेच नेहमी. कधी ती तिच्या लेकरांसाठी स्वयंपाकघरात स्वयंपाक करणारी अन्नपूर्णा असते, कधी त्याच लेकरांच्या आजारपणात त्यांच्या उशापाशी बसून त्यांची सेवा करणारी ती एक डॉक्टर असते, तर कधी त्याच लेकरांना हातात पाटी आणि पेन्सिल घेऊन लिहायला शिकवणारी ती एक शिक्षिका असते. जणू ती एक सरस्वतीचंच रूप असते. तरी देखील तिच्या अस्तित्वावर प्रश्न उभा राहतो, आई कुठे काय करते, आई कुठे काय करते. रक्तभेदी झोपडीत सुद्धा आई वास करतेच नेहमी. कधी ती तिच्या लेकरांसाठी स्वयंपाकघरात स्वयंपाक करणारी अन्नपूर्णा असते, कधी त्याच लेकरांच्या आजारपणात त्यांच्या उशापाशी बसून त्यांची सेवा करणारी ती एक डॉक्टर असते, तर कधी त्याच लेकरांना हातात पाटी आणि पेन्सिल घेऊन लिहायला शिकवणारी ती एक शिक्षिका असते. जणू ती एक सरस्वतीचंच रूप असते. तरी देखील तिच्या अस्तित्वावर प्रश्न उभा राहतो, आई कुठे काय करते, आई कुठे काय करते.